विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झामसाठी आपण आज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत। तर थर्मल इंजिनिअरिंग या कोर्सचे आपण फर्स्ट युनिटचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर्स आपण आज समजून घेणार आहोत। तर फर्स्ट युनिट जे आहे ते फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक। तर या युनिटमध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अगोदरच्या एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत ते सर्व क्वेश्चनचे आन्सर आपण इथे बघणार आहोत। तर फर्स्टली आपण बघूया फर्स्ट क्वेश्चन आहे, डिफाइन झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक। हा जो क्वेश्चन आहे हा भरपूर वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे, तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर हा जो क्वेश्चन आहे यामध्ये काय करायचं आहे की जो लॉ आहे झिरोथ लॉ हा तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करायचा आहे, त्याचं स्टेटमेंट तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याची डायग्राम्स जे आहे ते डायग्राम तुम्हाला काढायचे। जसं की स्टेटमेंट काय आहे झिरोथ लॉचं की इफ टू बॉडीज आर सेपरेटली थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर विथ थर्ड बॉडी देन दे मस्ट बी थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर। म्हणजे काय की समजा एक बॉडी आहे, सपोज ए बॉडी आहे, ए बॉडी ही सी बॉडी सोबत जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, थर्मल इक्विलिब्रियम म्हणजेच काय की ए बॉडीचं टेम्परेचर आणि सी बॉडीचं टेम्परेचर हे दोघांचंही टेम्परेचर काय असेल सेम असेल, आणि बी बॉडी ही सेपरेटली थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड बॉडी। म्हणजे काय बी बॉडी सुद्धा हिचं सुद्धा टेम्परेचर काय आहे या सी बॉडीला इक्विलिब्रियम आहे म्हणजे सेम आहे। तर अशा वेळेस ए आणि बी ह्या दोन्ही बॉडी ह्या एकमेकांसोबत काय असतात थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात, म्हणजे या दोघांचंही टेम्परेचर काय असते सेम असते। तर हे तुम्हाला या लॉ मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि हे डायग्राम तुम्हाला इथं ड्रॉ करायचे आहे। जसं फिगर मध्ये काय दिलेलं आहे, फ्रॉम फिगर बॉडी ए अँड बी आर थर्मली इक्विलिब्रियम विथ बॉडी सी। म्हणजे ए आणि बी हे थर्मली इक्विलिब्रियम आहे बॉडी सी सोबत, आणि ए आणि बी म्हणजे ए आणि बी मस्ट बी दे थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर, आणि ए आणि बी सुद्धा एकमेकांसोबत काय थर्मली इक्विलिब्रियम मध्ये आहे। तर हे अशा प्रकारे झिरोथ लॉ जो आहे हा एक्झाम मध्ये तुम्हाला भरपूर वेळेस विचारला जातो, तर तुम्हाला या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द सीओपी ऑफ हीट पंप इज इक्वल टू सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1। यावरती सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो, 4 मार्क्स साठी विचारला जातो, पण याचा आन्सर एकदम इझी आहे। काय म्हटलेलं आहे बघा, सीओपी ऑफ हीट पंप म्हणजे हीट पंपचा जो सीओपी आहे हा सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1 एवढा असतो। म्हणजे सीओपी ऑफ रेफ्रिजरेटरची जे काही व्हॅल्यू असेल त्यासोबत प्लस 1 केला म्हणजेच काय होईल तो सीओपी ऑफ हीट पंप। आता याला आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे। तर प्रूव्ह करण्यासाठी सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर याचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, क्यूए म्हणजेच काय हीट ऍडेड अपॉन क्यूआर म्हणजे हीट रिजेक्टेड मायनस क्यूए प्लस 1। हा जो आहे सीओपी ऑफ रेफ्रिजरेटरचा हा एवढा फॉर्म्युला आपण लिहून घेतला आणि प्लस 1 जसाच्या तसा समोर लिहिला। आता यामध्ये बघा क्यूए प्लस आपण काय केलं इथं, तर हा जो अपॉनला क्यूआर मायनस क्यूए होता याला आपण काय केलं समोर 1 कडे नेलं। म्हणजे सपोज इथं बघा क्यूए अपॉन याला व्यवस्थित लिहून घेऊ आपण क्यूआर मायनस क्यूए आणि प्लस 1 अशा प्रकारचा तो फॉर्म्युला होता। यामध्ये आपण काय केलं, हा जो क्यूआर मायनस क्यूए आहे याला 1 सोबत मल्टिप्लाय केलं, म्हणजे त्याला तिकडे मल्टिप्लायला पाठवलं। मग काय होईल ते, मग हा क्यूए इथं जसाचा तसा आहे अगोदरचा, प्लस हा क्यूआर इकडे पाठवला क्यूआर मायनस क्यूए, मग इकडे काय होईल क्यूआर मायनस क्यूए अपॉन, आता अपॉन आपल्याला काय करायचं आहे परत क्यूआर क्यूए जो आहे जसा इकडे वरती पाठवला आहे
मल्टिप्लायला, तसंच तो डिनॉमिनेटरला सुद्धा काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय येईल अपॉनला, म्हणजे हा जो क्यू आर मायनस क्यू ए आहे हा डिनॉमिनेटरला ऑलरेडी आहेच, याला इकडे आपण मल्टिप्लाय केला आणि जसाचा तसा त्याला खाली सुद्धा राहू दिला, क्यू आर मायनस क्यू ए. अशा वेळेस यामध्ये आपल्याला कॉमन बघायचं आहे काय आहे, तर याच्यामध्ये बघा हा प्लस क्यू ए आहे आणि हा मायनस क्यू ए आहे. याच्यामध्ये क्यू ए काय होणार आहे, प्लस आणि मायनस दोन्हीही कॅन्सल होऊन जातील. मग इथं राहणार काय, क्यू आर अपॉन क्यू आर मायनस क्यू ए, क्यू आर अपॉन क्यू आर मायनस क्यू ए. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा आहे, सीओपी ऑफ हीट पंपचा. म्हणजे हे जे आपल्याला इक्वेशन दिलं होतं सीओपी ऑफ हीट पंप इज इक्वल टू सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1, हे आपण काय केलं, या फॉर्म्युल्यामध्ये त्याला व्यवस्थित त्याला सॉल्व्ह करून आपण जो फॉर्म्युला आपल्याला भेटला तो फॉर्म्युला कशाचा भेटला आपल्याला, सीओपी ऑफ हीट पंप. म्हणजे एवढंच आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये प्रूव्ह करायचं आहे. त्याचे आपल्याला चार मार्क्स मिळतील. नेक्स्ट डेफिनेशन ही भरपूर वेळेस विचारल्या जाते, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यामध्ये आपण बघणार आहोत एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर दोज प्रॉपर्टी आर डिपेंड ऑन द मास आर कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे काय की जी प्रॉपर्टी हे काय डिपेंड ऑन मास, मासवरती डिपेंड आहे. म्हणजेच काय, जर मास चेंज होत असेल तर एक्सटेन्सिव्ह ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सुद्धा चेंज होतील, त्याची व्हॅल्यू सुद्धा चेंज होईल, कारण त्या सर्व प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहेत, तर मासवरती डिपेंड आहे. मग यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत, तर यामध्ये एक्झाम्पल आहे व्हॉल्यूम, एनर्जी, एन्थाल्पी, एंट्रॉपी, इंटरनल एनर्जी, वेट, ईटीसी. ह्या सर्व प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या मासवरती डिपेंड आहेत. त्यामुळे याला म्हणतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जसं की वेट जर म्हटलं आपण तर वेट मधलं मास, वेट जर आपण ठेवलेलं आहे 100 kg 100 ग्रॅम एकावर एक वेट ठेवत गेलो आणि त्यामधलं जर आपण वेट एखादं रिमूव्ह केलं तर वेटची व्हॅल्यू जी आहे ती कमी झालेली आपल्याला दिसेल. जर आपण वेट ऍड केलं तर त्यामध्ये वेट वाढलेलं दिसेल, व्हॅल्यू वाढलेली दिसेल. म्हणजेच काय, तर दॅट प्रॉपर्टीज आर डिपेंड ऑन मास, त्याला म्हणतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट कोणता आहे, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे अपोजिट आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या. म्हणजे काय की दॅट प्रॉपर्टीज आर नॉट डिपेंड ऑन मास, इट्स कॉल्ड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच काय की ज्या प्रॉपर्टी नॉट डिपेंड ऑन मास, ज्या मासवरती डिपेंड नाही आहेत अशा प्रॉपर्टीला काय म्हणतात, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि नॉट डिपेंड ऑन मास म्हणजे काय की ज्या प्रॉपर्टीमध्ये मास चेंज झाला तरीही त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज होत नाही, त्याला म्हणतात नॉट डिपेंड ऑन मास. याचे एक्झाम्पल कोणते आहे, तर डेन्सिटी आहे, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल जे आहे, टेम्परेचर आपण समजून घेऊ. सपोज आपण काय केलं, एका भांड्यामध्ये आपण काय केलं, पाणी हीट केलं, वॉटरला हीट केलं 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता 100 डिग्री सेल्सिअस हीट केल्यानंतर त्यामधलं जर हाफ वॉटर आपण काढून घेतलं तर त्या वॉटरचं टेम्परेचर चेंज होते काय, तर त्या वॉटरचं टेम्परेचर चेंज होत नाही. म्हणजेच काय की त्या वॉटरमधला आपण मास कमी केला तरीही त्याची व्हॅल्यू जी आहे, प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत नाही. म्हणजेच काय की त्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या नॉट डिपेंड ऑन मास आहेत. मग अशा प्रॉपर्टीला म्हणतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर हा जो क्वेश्चन आहे हा भरपूर वेळेस एक्झाम मध्ये विचारला जातो, त्यामुळे हा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत लिस्ट ऑफ फॅक्टर मेकिंग प्रोसेस इरिव्हर्सिबल. म्हणजे इरिव्हर्सिबल म्हणजेच काय की एखादी प्रोसेस जी आहे ती आपल्याला इनपुट जेवढं आपण देऊ तेवढं आपल्याला ते आउटपुट देत नाही.
मग हे जे आपल्याला व्हेरिएशन दिसते इनपुट आणि आउटपुटमध्ये, तर हे कशामुळे आपल्याला दिसते, कोणते असे फॅक्टर्स आहे की एखाद्या प्रोसेसला ते इरिव्हर्सिबल करतात, म्हणजे ज्यामुळे आपल्याला आउटपुट हा चांगल्या प्रकारे मिळू शकत नाही. तर हे फॅक्टर्स तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे. समजा इथं आपण बघू की प्रोसेस इन्व्हॉल्विंग फ्रिक्शन, म्हणजे एखाद्या प्रोसेसमध्ये जर फ्रिक्शन जर असेल तर फ्रिक्शनमुळे आपल्याला जेवढं आउटपुट पाहिजे तेवढं भेटू शकत नाही, त्यामुळे ती प्रोसेस काय होते, इरिव्हर्सिबल होते. सेकंड जर आपण बघितलं तर अनरेस्ट्रिक्टेड एक्सपान्शन ऑफ गॅसेस ऑफ फ्लुइड, म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये एखाद्या जो गॅस असेल तो जर आपल्याला जेवढा एक्सपांड करायचा आहे तेवढाच जर होत असेल तर ती सिस्टीम आपल्याला प्रॉपरली काय करेल, आउटपुट देईल. पण तो जर अनएक्सपेक्टेड त्याचं एक्सपान्शन होत असेल, म्हणजे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त तो एक्सपांड होत असेल, तर अशा वेळेस ते सिस्टीम काय करते, आपल्याला आउटपुट जो आहे तो चांगल्या प्रकारे देत नाही, म्हणजेच ती प्रोसेस काय होते, इरिव्हर्सिबल बनते. नेक्स्ट आहे लिकेज अवेलेबल इन सिस्टीम. सिस्टीम मध्ये जर समजा एखाद्या लिकेज असेल तर जो काही आपण इनपुट देत आहे तो प्रॉपरली आपल्याला आउटपुटमध्ये कन्वर्ट होणार नाही, कारण त्यामधलं जो इनपुट आहे, सपोज गॅस असेल तर गॅस लीक झाल्यामुळे आपल्याला त्याचं जेवढं आउटपुट भेटायला पाहिजे होतं तेवढं भेटणार नाही. नंतर नेक्स्ट आहे मिक्सिंग ऑफ टू डिफरंट फ्लुइड्स, म्हणजे सपोज एखादा सिस्टीम मध्ये आपल्याला एखादा स्पेसिफिक गॅसच आपल्याला आवश्यक आहे आणि त्या गॅस व्यतिरिक्त दुसरा जर गॅस त्या सिस्टीम मध्ये आला तर ती सिस्टीम प्रॉपरली वर्क करू शकत नाही किंवा आपल्याला आउटपुट देऊ शकत नाही. मग अशा वेळेस डिफरंट फ्लुइड जर मिक्स झाले एखाद्या सिस्टीम मध्ये तर त्यावेळेस सुद्धा प्रोसेस काय होते, इरिव्हर्सिबल होते. तर हे फॅक्टर्स आहेत जे काय करतात, तर एखाद्या प्रोसेसला काय करतात, इरिव्हर्सिबल करतात, म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये आउटपुट जो आहे तो जसा पाहिजे तसा मिळत नाही, किंवा इनपुट जेवढा आपण दिला त्या प्रमाणात आपल्याला आउटपुट मिळत नाही. नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ फ्लो वर्क. हा सुद्धा क्वेश्चन भरपूर वेळेस एक्झाम मध्ये विचारला जातो. फ्लो वर्क म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. फ्लो वर्क म्हणजेच काय की एखाद्या सिस्टीम मध्ये एखादं फ्लुइड इन होते, वर्क करते आणि त्यामधून ते बाहेर जाते. जसं की इथं आपण बघू शकतो, इथे टर्बाईन आहे, टर्बाईन मध्ये स्टीम काय होते, इथून इंटर होते. इंटर झाल्यानंतर इथं जो टर्बाईन ब्लेड असेल याला काय करते, ते रोटेट करते, म्हणजेच वर्क करते. ते वर्क जनरेटरमध्ये स्टोअर होते, म्हणजे एनर्जी स्टोअर होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि नंतर ती जी स्टीम जे इंटर झाली होती ते स्टीम वर्क करून काय होते, इथून बाहेर जाते. म्हणजे इथं काय झालं की स्टीम या सिस्टीम मध्ये फ्लो झाली आणि त्याच्यामुळे काय झालं, वर्क झालं. यालाच काय म्हटलेलं आहे, फ्लो वर्क. तर हे तुम्हाला यामध्ये हा जो क्वेश्चन आहे कन्सेप्ट ऑफ फ्लो वर्क यामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. आणि फ्लो वर्कचा जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फ्लो वर्क म्हणजेच काय, तर फ्लो वर्क इज इक्वल टू PV सफिक्स S. आता हा जो P आहे, P म्हणजेच काय, तर P म्हणजेच प्रेशर, P म्हणजे प्रेशर, P इज इक्वल टू प्रेशर. नंतर V सफिक्स S म्हणजेच काय, तर S म्हणजे स्पेसिफिक आणि V म्हणजे व्हॉल्यूम. तर हा याचा फॉर्म्युला आहे. याचे एक्झाम्पल जे आहे फ्लो वर्क ज्यामध्ये होते अशा कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत त्याचे जर एक्झाम्पल जर म्हटलं तर त्याच्यामध्ये स्टीम टर्बाईन आहे, जसं आपण इथं बघितलं. तर नंतर नोझल आहे, नंतर कॉम्प्रेसर आहे. तर अशा प्रकारे एक्झाम्पल तुम्ही यामध्ये लिहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट युनिट मध्ये लॉज आहेत, त्यापैकी आपण 0th लॉ बघितला. आता नेक्स्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला माहित आहे की फर्स्ट लॉ मध्ये सांगितलेलं आहे की बा एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफॉर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजेच काय की एनर्जी आपण काय करू शकत नाही, नायदर क्रिएट म्हणजे आपण तिला क्रिएट करू शकत नाही, नॉर डिस्ट्रॉइड आपण तिला डिस्ट्रॉय पण करू शकत नाही,
फक्त आपण काय करू शकतो, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म, आपण तिला ट्रान्सफॉर्म करू शकतो. कशी, तर वन फॉर्म टू अनदर फॉर्म, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण तिला ट्रान्सफॉर्म करू शकतो. म्हणजेच काय की पोटेन्शियल एनर्जी असेल तर तिला आपण कायनेटिक एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. सोलर एनर्जी असेल तर तिला इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर जी कोणती एनर्जी आहे तिला आपण फक्त ट्रान्सफॉर्म करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा क्रिएट पण करू शकत नाही. आणखी फर्स्ट लॉ मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, व्हेन सिस्टीम अंडरगोज अ थर्मोडायनामिक सायकल then the net heat supplied to the system from the surrounding of an isolated system is equal to net work done by the system. म्हणजेच काय की एखाद्या सिस्टीम मध्ये थर्मोडायनामिक सायकल असते. थर्मोडायनामिक सायकल म्हणजेच काय की ज्या इनिशियल स्टेटला सिस्टीम स्टार्ट झाली त्या स्टेट पासून फायनल स्टेटला परत त्याच पोझिशनला येते, तर त्याला आपण सायकल म्हणतो. आणि थर्मोडायनामिक म्हणजेच काय की ज्यामध्ये हीट ट्रान्सफर किंवा एनर्जी याचा यूज होतो. तर अशा सिस्टीम मध्ये जेवढे आपण हीट सप्लाय करू, जेवढे आपण हीट देऊ, त्याचं पूर्ण वर्क मध्ये कन्व्हर्जन होते असं या फर्स्ट लॉ मध्ये सांगितलेलं आहे. पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे. हे जेव्हा आपण याचे लॉचे लिमिटेशन्स बघू तर त्यावेळेस आपल्या ते लक्षात येईल. पण या लॉ प्रमाणे काय की जेवढी आपण हीट काय करू, हीट सप्लाय करू सिस्टीमला, त्या सप्लाय केलेल्या हीट एवढीच काय होईल, वर्क डन होईल. म्हणजेच हीट सप्लाइड इज इक्वल टू काय, वर्क डन. जसं इथं आपण बघू शकतो DW म्हणजे वर्क डन इज इक्वल टू DQ म्हणजेच काय हीट सप्लाइड. हे दोन्ही काय सेम आहे. तर हा आपण इथं फर्स्ट लॉ बघितला. त्यानंतर क्लासिफिकेशन विचारले जाते सिस्टीमचे. सिस्टीमचे क्लासिफिकेशन बघा, 3 क्लासिफिकेशन आहेत. त्यामध्ये एक आहे क्लोज सिस्टीम, नंतर सेकंड आहे ओपन सिस्टीम आणि थर्ड आहे आयसोलेटेड सिस्टीम. असे 3 क्लासिफिकेशन आहेत सिस्टीमचे. त्यामध्ये फर्स्ट जे आहे आपण बघणार आहोत ते आहे क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम म्हणजेच की ज्यामध्ये जो काही वर्किंग सबस्टन्स आहे, सपोज हा वर्किंग सबस्टन्स काय इथं गॅस आहे, तर हा जो गॅस आहे हा गॅस सिस्टीमच्या बाहेर जाणार नाही, हा सिस्टीमच्या आतमध्येच राहील. इथं एक एक्झाम्पल आहे पिस्टन अँड सिलेंडर विदाउट वॉल. म्हणजे यामध्ये वॉल नाही आहे. वॉल असला म्हणजे काय होईल की त्यामधून गॅस बाहेर जाऊ शकतो किंवा आतमध्ये येऊ शकतो. पण इथं जो सबस्टन्स आहे गॅस आहे तो इथून बाहेर पण जाणार नाही किंवा आतमध्ये येणार नाही, तो इथल्या इथंच वर्क करत राहील. तर याला आपण म्हणतो क्लोज सिस्टीम. म्हणजेच काय की यामध्ये या सिस्टीम मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, मास ट्रान्सफर होत नाही, म्हणून या सिस्टीमला काय म्हणतात क्लोज सिस्टीम. आता एनर्जी कशी ट्रान्सफर होते ते आपण बघणार आहोत. की सपोज आपण काय केलं, या सिलेंडरला इथून काय केलं हीट केलं. हीट केल्यामुळे गॅस जे आहे गॅसचं टेम्परेचर वाढेल. टेम्परेचर वाढल्यानंतर आता याला इथं पिस्टन लावल्यामुळे त्याचं प्रेशर सुद्धा वाढेल आणि हे प्रेशर वाढल्यामुळे ते काय करेल, प्रेशर त्या पिस्टनला वरती लिफ्ट करेल म्हणजे मूव्ह करेल. पिस्टन वरती मूव्ह झालं म्हणजेच काय झालं, इथं एनर्जी ट्रान्सफर झाली आउटसाइड द बाउंड्री. म्हणजे हे जे सिस्टीम आहे या सिस्टीमची जे काही बाउंड्री असेल त्या बाउंड्रीच्या बाहेर काय झालं, इथं एनर्जी ट्रान्सफर झाली. बट मास ट्रान्सफर झाला नाही. मास हा या सिलेंडरच्या आतमध्येच एक्सपांड झाला आणि त्याने वर्क केलं, मास ट्रान्सफर झाला नाही. म्हणून यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की पॉइंट क्लोज सिस्टीम मध्ये, ठीक आहे, क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर नो मास ट्रान्सफर. यामध्ये मास ट्रान्सफर होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर सेकंड थिंग काय लक्षात ठेवायची आहे तर याच्यामध्ये काय होते, एनर्जी ट्रान्सफर होते. एनर्जी ट्रान्सफर म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होते आणि मास ट्रान्सफर होत नाही.
तर या सिस्टीमला आपण काय म्हणतो, तर क्लोज सिस्टीम. ठीक आहे. सेकंड सिस्टीम जे आहे आपण म्हटलं होतं, दुसरा जो टाईप आहे सिस्टीमचा तो आहे ओपन सिस्टीम. हे आहे ओपन सिस्टीम. आता ओपन सिस्टीम मध्ये काय होते बघा, ओपन सिस्टीम मध्ये इथून समजा एखादा गॅस इंटर झाला, स्टीम इंटर झाली, सपोज टर्बाईनचा आपण एक्झाम्पल घेऊ, इंटर झाली, त्याने वर्क केला आणि इथून आउट झाली, स्टीम इन स्टीम आउट. आता यामध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला ट्रान्सफर होताना दिसत आहे. म्हणजे काय की जो गॅस इंटर झाला तो आउट पण झाला. म्हणजेच काय, तर या सिस्टीम मध्ये काय झालं, तर मास ट्रान्सफर झाला, मास ट्रान्सफर. सेकंड काय होता यामध्ये, तर त्या स्टीमने काय केलं, टर्बाईनला रोटेट केलं आणि त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी जनरेटरमध्ये स्टोअर झाली. म्हणजेच काय, तर वर्क सुद्धा ट्रान्सफर झालं, एनर्जी सुद्धा ट्रान्सफर झाली. म्हणजेच या सिस्टीम मध्ये, ओपन सिस्टीम मध्ये बोथ ट्रान्सफर म्हणजे काय, यामध्ये मास पण ट्रान्सफर होते आणि एनर्जी पण ट्रान्सफर होते. याला आपण म्हणतो ओपन सिस्टीम. सिस्टीमचे आपण टाईप बघत आहोत, क्लासिफिकेशन बघत आहोत. त्यामध्ये आपण क्लोज सिस्टीम बघितलं, फर्स्ट क्लोज सिस्टीम, सेकंड ओपन सिस्टीम आणि थर्ड आहे आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीम जी आहे ही दोन्ही सिस्टीमपेक्षा डिफरंट आहे. म्हणजेच काय, आयसोलेटेड म्हणजेच काय, तर जे काही एखादी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला काय केलेलं आहे, इन्सुलेशन केलेलं आहे. इन्सुलेशन म्हणजेच काय की त्या सिस्टीम मधलं जो काही सबस्टन्स असेल त्यामध्ये जी काही हीट असेल किंवा एनर्जी असेल ती या सिस्टीमच्या बाहेर जाणार नाही. म्हणजेच नो एनर्जी ट्रान्सफर होईल इथं. नंतर यामध्ये जो काही समजा गॅस आहे, सपोज वर्किंग सबस्टन्स आहे, तो गॅस सुद्धा बाहेर जाणार नाही. म्हणजेच काय की यामध्ये आयसोलेटेड सिस्टीम मध्ये नो मास ट्रान्सफर. म्हणजेच यामध्ये कुठल्याही प्रकारचा मास जो आहे तो ट्रान्सफर होणार नाही आणि नो एनर्जी ट्रान्सफर ऑल्सो. म्हणजे इथं एनर्जी सुद्धा ट्रान्सफर होणार नाही. याला म्हणतात आयसोलेटेड सिस्टीम. याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं आयसोलेटेड सिस्टीमचं, तर ते आहे थर्मॉस. थर्मॉसमध्ये ज्याप्रमाणे आपण गरम चहा ठेवतो, तर तो चहा जो आहे त्याच्यातली हीट बाहेर जात नाही, एनर्जी बाहेर जात नाही आणि त्यामध्ये जोपर्यंत आपण त्याला बंद ठेवलेला आहे तोपर्यंत त्यामधला चहा सुद्धा बाहेर जाणार नाही. म्हणजेच काय, नो मास ट्रान्सफर, नो एनर्जी ट्रान्सफर. याचं एक्झाम्पल ओपन सिस्टीमचं आहे, नोझल आहे, टर्बाईन आहे. नंतर क्लोज सिस्टीमचं एक्झाम्पल हे जे आपण बघितलं, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट विदाउट वॉल, हे पण एक्झाम्पल आहे. आणि रेफ्रिजरेटर हे सुद्धा आणखी त्याचं एक एक्झाम्पल आहे. म्हणजे त्यामध्ये फक्त एनर्जी ट्रान्सफर होते, मास ट्रान्सफर होत नाही. इथं ओपन सिस्टीम मध्ये मास ट्रान्सफर होतो, मास ट्रान्सफर होतो आणि एनर्जी पण ट्रान्सफर होते. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये नो मास ट्रान्सफर, नो एनर्जी ट्रान्सफर. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. काही डेफिनेशन्स आहेत या युनिट्सशी संबंधित, त्या एक्झाम मध्ये भरपूर वेळेस विचारल्या जातात. तर त्यामध्ये डेफिनेशन्स मध्ये आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आहे थर्मोडायनामिक सिस्टीम. थर्मोडायनामिक सिस्टीम जे आहे, तर सिस्टीम म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सिस्टीम म्हणजेच काय की एखाद्या मशीनमध्ये आपण काय करत आहे, एखादं वर्क करत आहोत, तर ती मशीन म्हणजे काय झाली, एक सिस्टीम झाली. तर पण आपण म्हणत आहे की बा थर्मोडायनामिक सिस्टीम. थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये एनर्जी आहे, हीट आहे, तर याचा उपयोग त्यामध्ये करून त्यामध्ये वर्क केला जात आहे. मग अशी जे सिस्टीम असते त्याला म्हणतात थर्मोडायनामिक सिस्टीम. आता ही जे आहे याची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. थर्मोडायनामिक सिस्टीम इज डिफाइंड ॲज
क्वांटिटी ऑर मॅटर ऑर अ रिजन ऑर इन स्पेस, असा एक रिजन आहे, असा एक स्पेस आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण कशाची स्टडी करणार आहोत, तर टेम्परेचर, नंतर व्हॉल्यूम, प्रेशर इत्यादी जे काही प्रॉपर्टीज आहेत त्याची आपण काय करणार आहोत, त्यामध्ये स्टडी करणार आहोत. नंतर नेक्स्ट आहे प्रॉपर्टी, म्हणजे याच्याशी रिलेटेड टर्म आहे थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजेच काय की एनी ऑब्झर्वेबल अँड मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सिस्टीम. जसं अगोदर मी म्हटलं की एखाद्या सिस्टीममध्ये आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर स्टडी काय करणार आहे आपण, तर त्याचं आपण टेम्परेचर मेजर करणार आहोत. नंतर काय करणार आहे, त्याचं काही प्रेशर असेल ते प्रेशर मेजर करणार आहोत, व्हॉल्यूम मेजर करणार आहोत, इत्यादी आपण काय करणार आहे, मेजर करणार आहोत. तर हे सर्व काय आहेत, तर ऑब्झर्वेबल मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सिस्टीम, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ते मेजर करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. तर हे सर्व काय आहे, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. डिफाईन अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ वर्क. वर्क म्हणजेच काय, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क म्हणजेच काय, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच की एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा आपण फोर्स लावल्यानंतर तो ऑब्जेक्ट समोर जातो, म्हणजे डिस्प्लेस होतो त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून, तर त्यावेळेस आपण म्हणतो की ते वर्क झालं. त्याचप्रमाणे याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे की वर्क इज सेड टू बी डन. वर्क झालं हे केव्हा म्हणू शकतो आपण, व्हेन फोर्स मूव्स थ्रू अ डिस्टन्स. म्हणजे फोर्स काय करेल, एखाद्या डिस्टन्स वरती काय करेल, एखाद्या ऑब्जेक्टला मूव्ह करेल. याचं युनिट जे आहे ते न्यूटन मीटर आहे किंवा जूल, हे दोनपैकी एक युनिट आपण यामध्ये वर्कसाठी यूज करू शकतो. याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर पिस्टन स्लाइड इन सिलेंडर. सिलेंडरमध्ये पिस्टन काय होतो, स्लाइड होतो. मग ही जे स्लाइडिंग मुवमेंट आहे हे कशामुळे होत आहे, फोर्स मुळे होत आहे, आणि फोर्स दिल्यामुळे पिस्टनची डिस्प्लेसमेंट होत आहे. सॉरी. हीट अँड वर्क याचा जो डिफरन्स आहे हा मॅक्झिमम वेळेस एक्झाममध्ये विचारला जातो. या युनिटमध्ये आपण जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स आहेत फर्स्ट युनिटमध्ये जे आतापर्यंत विचारलेले आहेत ते सर्व आपण यामध्ये बघत आहोत. तर हीट अँड वर्क यामधला डिफरन्स तुम्हाला लिहायचा आहे. हीट म्हणजेच काय, तर हीट इज अ रॅन्डम मोशन ऑफ मॉलिक्युल्स. हीट म्हणजे काय, तर रॅन्डम मोशन ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजेच काय की हीट जे आहे ते मॉलिक्युलच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते, आणि त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स जे असतात ते रॅन्डमली मूव्ह होतात. रॅन्डमली म्हणजेच काय की इन ऑर्डर न होता ते एखादा मॉलिक्यूल अपला जाईल, डाऊनला जाईल, स्ट्रेट जाईल. म्हणजेच काय की त्याची मोशन जे आहे ते एकसारखी नसते. म्हणजेच हीट ही काय होते, याच्यामध्ये रॅन्डम मोशन असते मॉलिक्यूलची. वर्क कसं आहे, तर वर्क इज द ऑर्डर मोशन इन वन डायरेक्शन. म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लावू तर फोर्स लावल्यानंतर तो एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ऑर्डर मोशन आहे. सेकंड जर पॉईंट बघितला आपण हीटचा, तर हीट कॅन नॉट बी 100% कन्व्हर्टेड टू वर्क. म्हणजेच काय की जे काही हीट आहे तिला आपण 100% वर्कमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. कारण हीट काय होत असते, तर हीट लॉस होत असते. हीट लॉस झाल्यामुळे पूर्ण हीटचं पूर्ण वर्कमध्ये आपण कन्व्हर्जन करू शकत नाही. याच्या उलट जर बघितलं वर्कचं, तर वर्क कॅन बी टोटली कन्व्हर्टेड टू हीट. म्हणजे काय की वर्क जे आहे त्याला पूर्ण 100% आपण हीटमध्ये कन्वर्ट करू शकतो. थर्ड आहे हीट इज फंक्शन ऑफ स्टेट. हीट हे काय, स्टेटचं फंक्शन आहे. स्टेट म्हणजेच काय, तर याच्यामध्ये आणखी एक डेफिनेशन आहे स्टेटची. स्टेट म्हणजे काय की एखादी सिस्टीम जी आहे सुरुवातला जे त्याची पोझिशन आहे त्याला आपण म्हणतो इनिशियल स्टेट, आणि नंतर त्या सिस्टीमला आपण काहीतरी प्रोसेस केली त्या सिस्टीममध्ये, त्यानंतर त्याची स्टेट तयार झाली फायनल स्टेट. मग ते जे हीट आहे, हीट काय, ते स्टेटचं फंक्शन आहे. स्टेटचं फंक्शन आहे म्हणजेच काय की इनिशियल स्टेटला हीट वेगळी राहील, फायनल स्टेटला हीट वेगळी राहील. म्हणजेच काय की ते डिपेंड ऑन स्टेट आहे.
नंतर वर्क हे जे आहे, वर्क इज अ फंक्शन ऑफ पाथ. वर्क हे पाथचं फंक्शन आहे. पाथ म्हणजेच काय की ज्या पाथने आपण वर्क करू त्याप्रमाणे वर्क हे डिफरंट राहू शकते, म्हणजे ते डिपेंड ऑन पाथ आहे. नंतर फोर्थ, इट ऑकर्स ड्यू टू टेम्परेचर प्रेशर डिफरन्स. हीट कशी ट्रान्सफर होऊ शकते, तर जेव्हा टेम्परेचर डिफरन्स तयार होईल, म्हणजेच काय एखादा हाय टेम्परेचर असेल एखादा लो टेम्परेचर असेल, तर हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचरकडे हीट काय होईल, ट्रान्सफर होईल. तर हे डिफरन्समुळे होते. वर्क काय, इट कॉजेस डिस्प्लेसमेंट. वर्क कशामुळे होते, तर डिस्प्लेसमेंटमुळे होते, आपण अगोदर जसं बघितलं त्याप्रमाणे. नंतर हीटला आपण कुठल्याही प्रकारे रेस्ट्रिक्शन करू शकत नाही ट्रान्सफर होण्यासाठी. म्हणजे आपण थर्मॉसमध्ये जरी समजा गरम चहा ठेवला किंवा गरम पाणी ठेवलं तरीही काही वेळाने ते पाणी जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरला येऊन जाते, म्हणजे नो रेस्ट्रिक्शन फॉर हीट ट्रान्सफर. नंतर यामध्ये वर्कमध्ये इन स्टेबल सिस्टीम वर्क ट्रान्सफर विल बी 0. म्हणजेच काय की एखादी स्टेबल सिस्टीम असली त्याला आपण फोर्सच दिला नाही तर ती वर्क करणार नाही. हीट ही एक लो ग्रेड एनर्जी आहे आणि वर्क हे काय हाय ग्रेड एनर्जी आहे. अशा प्रकारे 6 पॉईंट्स आहेत. 6 मार्क्सला विचारलं तर 6 पॉईंट लिहू शकता आणि 4 मार्क्सला विचारलं तर 4 पॉईंट जर लिहिले तर 4 मार्क्स तुम्हाला पूर्ण यामध्ये मिळतील. लेटेस्ट मागच्या एक्झाम मध्येच याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता. एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ हीट इंजिन, नंतर हीट पंप, रेफ्रिजरेटर विथ ब्लॉक डायग्राम. म्हणजे यामध्ये तुम्हाला हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटरचा कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा होता आणि ह्याची डायग्राम जी आहे ती तुम्हाला तिथं ड्रॉ करायची होती. तर हीट इंजिनमध्ये काय होते की जे काही हाय टेम्परेचर सोर्स आहे त्यामधून हीट इंजिनमध्ये वर्किंग फ्लुइड येते आणि इंजिनमध्ये ते वर्क करून तिथून ते काय होते, हीट आउट होते. तर इथं आपण बघू शकतो, इथं हाय टेम्परेचर सोर्स आहे, इथून काय झालं, हीट इंजिनमध्ये हीट काय झाली, ऍड झाली. हीट ऍड झाल्यामुळे इंजिन काय झालं, रोटेट झालं, वर्क झालं त्यामध्ये. आणि वर्क झाल्यानंतर त्यामधली जी काही हीट आहे ती हीट काय झाली, तर लो टेम्परेचर सिंकला गेली, म्हणजे हीट आउट झाली किंवा रिजेक्ट झाली. QR म्हणजेच काय, हीट रिजेक्टेड. QA म्हणजेच काय, हीट ऍडेड. नंतर हीट इंजिनमध्ये ते हीट यूज झाल्यामुळे तिथं काय झालं, वर्क झालं. इथं काय झालं, वर्क, याला म्हणतात नेट वर्क. नेटवर्क किती झालं, तर QA म्हणजेच हीट ऍडेड मायनस QR. या दोघांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला नेटवर्क भेटते. आपल्याला जर समजा थर्मल इफिशियन्सी काढायची झाली, म्हणजे इंजिनची जे काही समजा इफिशियन्सी आहे त्याला आपण म्हणतो थर्मल इफिशियन्सी. थर्मल इफिशियन्सीचा सिंबल आहे थर्मल इफिशियन्सी. थर्मल इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन काय असते, तर नेटवर्क आउटपुट अपॉन हीट ऍडेड. आता नेटवर्क आउटपुट काय, तर नेटवर्क आउटपुट आपण मगाशी जे लिहिलं ते QA मायनस QR हे झालं नेटवर्क आउटपुट अपॉन हीट ऍडेड. हीट ऍडेड काय, तर हीट ऍडेड म्हणजेच काय, QA. आता याच्यामध्ये QA जो आहे, QA जास्त टेम्परेचर आहे, याला आपण कन्सिडर करू T1, याला आपण कन्सिडर करू T2. नंतर मायनस QR म्हणजेच काय, तर कमी टेम्परेचर आहे, त्याला आपण कन्सिडर करू T1 आणि अपॉन एक मिनिट, QA ला आपण कन्सिडर करणार आहोत T1. जास्त टेम्परेचरला आपण कन्सिडर करू T1 QA मायनस QR काय, लो टेम्परेचर आहे, त्याला आपण कन्सिडर करू T2 अपॉन QA म्हणजेच काय, T1.
याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह म्हणजेच काय, हा जो T1 आहे डिनॉमिनेटरचा, हा दोघांनाही आपण सेपरेटली वाटून घेऊ. म्हणजेच T1 अपॉन T1 मायनस T2 अपॉन T1. अशा प्रकारे आपण त्याला लिहून घेतलं. म्हणजे T1 ला काय केलं, T1 च्या आपण लिहिलं मायनस T2 च्या खाली पण त्याला आपण T1 ला लिहिलं. आता T1 अपॉन T1 म्हणजेच काय झालं, हा झाला 1 मायनस T2 अपॉन T1. तर हे जे आहे हे थर्मल इफिशियन्सी काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे जो आपण इथं आता तयार केला. तर हे झालं इंट्रोडक्शन किंवा कन्सेप्ट ऑफ हीट इंजिन. तर यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. यामध्ये तुम्ही इथं लिहा T1, इथं लिहा T2. अशा प्रकारे डायग्राम तुम्हाला काढायची आणि त्याचा कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला विचारलेला आहे यामध्ये हीट पंप. नेक्स्ट आहे हीट पंप. हीट पंप हा सुद्धा सायकलिक प्रोसेस मध्ये वर्क करतो आणि याच्यामध्ये इफिशियन्सी जी आहे ते कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सने म्हणजे COP ने काढले जाते. हीट इंजिन मध्ये इफिशियन्सी हे थर्मल इफिशियन्सीने काढले जाते आणि यामध्ये जर आपल्याला याची क्षमता जर काढायची हीट पंपची तर आपल्याला त्यामध्ये त्याला आपण इफिशियन्सी न म्हणता आपण COP म्हणतो, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. आता हीट पंप मध्ये काय होते बघा, तर इथं बघा हॉट रिझर्वायर आहे, म्हणजे इथं हाय टेम्परेचर आहे, त्याला आपण T1 म्हणतो. T1 कडून हॉट रिझर्वायर कडून हीट जे आहे ते काय झाली तर हीट पंप मध्ये आले. हीट पंप मध्ये आता हीट पंप मध्ये आपण काय केलं तर त्याला वर्क बाहेरून दिला. आपण इथं हीट पंप मध्ये आपल्याला काय करावं लागत आहे, वर्क बाहेरून द्यावं लागत आहे. हीट इंजिन मध्ये आपण ही जी हीट होती ही हीट वापरूनच आपण काय करत होतो तर त्यामध्ये जे ही इंजिन आहे त्याला आपण रोटेट करत होतो, वर्क करत होतो. म्हणजेच काय की नेटवर्क हे हीट ऍड झाल्यामुळे होत होतं. पण याच्यामध्ये उलट आहे, यामध्ये आपण काय केलं, याला वर्क दिलं. वर्क दिल्यामुळे हीट रिजेक्टेड, म्हणजे हीट जे इथून रिजेक्ट झाली, तर हीट रिजेक्ट जे झाली त्याला याने हीट पंपने काय केलं, याला वर्क दिल्यामुळे त्यानं काय केलं, त्याला हीट त्याच्यातली हीट कमी केली आणि हीट कमी केल्यानंतर ती काय केली, इथं हॉट रिझर्वायरला रिजेक्ट केली. इथं इथं हे आहे कोल्ड रिझर्वायर आणि हे आहे हॉट रिझर्वायर. कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर कमी आहे त्याच्यामुळे याला म्हणतात T2. हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर जास्त आहे म्हणून त्याला म्हणतात T1. आता इथं नेटवर्क जर काढायचं झालं त्याचा फॉर्म्युला काय, QR मायनस QA. QR म्हणजेच काय तर हीट रिजेक्टेड, या हॉट रिझर्वायर मधून जे हीट रिजेक्ट झाली ते आहे QR मायनस QA म्हणजे काय तर हीट पंप मधून कोल्ड रिझर्वायरला जी हीट गेली, म्हणजे हीट इकडे ऍड झाली कोल्ड रिझर्वायरला, तर ते झालं QA. म्हणजे ज्याला असं लिहू आपण, नेटवर्क इज इक्वल टू काय QR मायनस QA, म्हणजे हीट रिजेक्टेड मायनस हीट ऍडेड. आता COP ऑफ पंपचा फॉर्म्युला काय, COP ऑफ हीट पंप आपण त्याला लिहू. COP ऑफ हीट पंप म्हणजेच काय तर अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड, अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड म्हणजेच किती प्रमाणात हीट रिजेक्ट झाली अपॉन नेटवर्क, किती वर्क त्याला लागलं, तेवढी हीट रिजेक्ट करण्यासाठी त्याला किती वर्क लागलं ते. तर COP ऑफ हीट पंप, अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड म्हणजेच काय QR आणि नेटवर्क म्हणजे आपण लिहिले इथं QR मायनस QA. ठीक आहे. देन QR म्हणजेच काय, QR म्हणजेच आहे T1 अपॉन QR म्हणजेच काय, परत QR म्हणजेच आहे T1 मायनस QA म्हणजे काय, QA म्हणजे आहे T2.
T1 अपॉन T1 मायनस T2 हा जो आहे हा COP ऑफ हीट पंपचा फॉर्म्युला आहे. म्हणजे या फॉर्म्युल्याप्रमाणे यामध्ये व्हॅल्यू टाकून आपण हीट पंपची COP काढू शकतो, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काढू शकतो. हीट पंप आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आहे रेफ्रिजरेटर. हा जो क्वेश्चन आहे हा 6 मार्क्ससाठी सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण हा खूप मोठा याचा आन्सर आहे. कारण यामध्ये हीट पंप विचारलेला आहे, इंजिन विचारलेला आहे, नंतर रेफ्रिजरेटर पण यामध्ये विचारलेला आहे. तर यामध्ये सुद्धा रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स यामध्ये काढला जातो. आणि जसं आपण अगोदर बघितलं हीट पंप, तर त्याप्रमाणेच यामध्ये सुद्धा हॉट रिझर्वायर मधून काय झाली, हीट रिजेक्ट झाली. QR रेफ्रिजरेटरला सुद्धा आपण बाहेरून वर्क दिलं आणि रेफ्रिजरेटरने काय केलं, तर हीट जे आहे त्यामधली रिमूव्ह करून ते काय केलं, कोल्ड जे रिझर्वायर आहे त्याकडे पाठवलं. म्हणजे इथे हीट ऍड झाली. हाय टेम्परेचर असेल तर T1, लो टेम्परेचर असेल तर T2. नंतर इथं वर्क दिलं आपण त्याला नेटवर्क, म्हणून ते आहे QR मायनस QA. हे झालं नेटवर्क. एवढं वर्क आपण रेफ्रिजरेटरला दिलं, QR मायनस QA. आता यामध्ये COP ऑफ रेफ्रिजरेटरचा फॉर्म्युला आहे. COP ऑफ रेफ्रिजरेटर इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ॲडेड. आपण डायरेक्टली याला लिहू हीट ॲडेड अपॉन नेटवर्क. अमाऊंट ऑफ हीट ॲडेड. हीट ॲडेड कशाने डिनोट केलं आपण, तर QA ने. हीट ॲडेड कशाने डिनोट केलं, QA. नंतर नेटवर्क साठी आपण काय लिहिलं, QR मायनस QA. ओके. देन QA म्हणजेच काय, QA म्हणजेच आहे T2. QA म्हणजे आहे T2 आणि QR म्हणजेच काय, T1 मायनस परत QA म्हणजेच काय, T2. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे COP ऑफ रेफ्रिजरेटरचा तो तयार होतो इज इक्वल टू T2 मायनस T2 अपॉन सॉरी इथं मिस्टेक झाली, T2 अपॉन T1 मायनस T2. हा अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार झाला, T2 अपॉन T1 मायनस T2. आता जे काही कंडिशन्स आहेत ह्या याबद्दल लिहिलेल्या आहेत. जसं COP ऑफ रेफ्रिजरेटर +1. COP ऑफ रेफ्रिजरेटरचा जो COP आहे त्यामध्ये +1 जर केला तर आपल्याला COP ऑफ हीट पंप भेटतो. म्हणजे COP ऑफ हीट पंपची आपल्याला व्हॅल्यू त्यामध्ये मिळते. नंतर COP ऑफ रेफ्रिजरेटर इज इक्वल टू काय असते, तर COP ऑफ हीट पंप -1. म्हणजे हीट पंपचा जो COP ची व्हॅल्यू आहे त्यामधून -1 जर केलं तर आपल्याला रेफ्रिजरेटर जो आहे त्याचा COP आपल्याला मिळतो. ह्या काही कंडिशन्स आहेत, ह्या माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत. बघा या युनिटमध्ये आपण मॅक्झिमम असे क्वेश्चन घेतलेले आहेत की ते क्वेश्चन एक्झाममध्ये जास्तीत जास्त वेळेस आलेले आहेत. म्हणजे हे जर तुम्ही क्वेश्चन्स केले तर तुम्ही 100% हा जो युनिट आहे 12 मार्क्सचा युनिट आहे, याचे 12 मार्क्स तुम्ही कम्प्लिटली यामध्ये घेऊ शकता. तर फर्स्ट यामध्ये नेक्स्ट जो आहे तो क्वेश्चन आहे केल्विन प्लँक अँड क्लॉसियस स्टेटमेंट. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे 2 स्टेटमेंट आहेत, त्यामध्ये एक आहे केल्विन आणि दुसरा क्लॉसियस. हे स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला मॅक्झिमम वेळेस विचारलं जातं. तर केल्विन प्लँकचं जे स्टेटमेंट आहे ते आपण बघणार आहोत. केल्विन प्लँक यांचं म्हणणं असं आहे की इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द हीट इंजिन विच वर्किंग इन अ सायकलिक प्रोसेस अँड विच होल अमाऊंट ऑफ हीट कॅन कन्वर्ट इन टू द इक्वल अमाऊंट ऑफ वर्क. म्हणजेच काय की केल्विन प्लँक प्रमाणे असं हीट इंजिन तयार करणं अशक्य आहे की जे सायकलिक प्रोसेसमध्ये वर्क करू शकेल. सायकलिक प्रोसेस म्हणजेच काय की इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट सेम राहू शकेल. नंतर
असं हीट इंजिन तयार करणं अशक्य आहे की जे पूर्ण हीटचं पूर्ण वर्कमध्ये रूपांतर करू शकेल. म्हणजे जेवढी हीट त्या इंजिनला दिली तेवढंच कम्प्लिटली त्यानं आउटपुट आपल्याला दिलं, तेवढंच वर्क त्याने दिलं. तर असं हीट इंजिन तयार करणं अशक्य आहे. हे केल्विन प्लँकचं स्टेटमेंट आहे. आता हे स्टेटमेंट मार्क्सचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये हे राईट आहे की जेव्हा एखादं सिस्टीममध्ये आपण हीट प्रोव्हाइड करतो तर हीट पूर्णच्या पूर्ण युटिलाइज होऊ शकत नाही. एकतर हीट लॉस होत असते, दुसरं सिस्टीममध्ये फ्रिक्शन होऊ शकते, वियर होऊ शकते किंवा लिंकेज असतात. तर याच्यामुळे जे काही इनपुट आहे तो इनपुट कम्प्लिटली आपण यूज करू शकत नाही, कम्प्लिटली त्याचं आउटपुट आपल्याला मिळू शकत नाही. तर हे झालं केल्विन प्लँक स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट आहे क्लॉसियस स्टेटमेंट. क्लॉसियसचं स्टेटमेंट हे हीट पंपशी रिलेटेड आहे. केल्विनचं स्टेटमेंट हे हीट इंजिनशी रिलेटेड आहे. म्हणजे एक्झाममध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. एखाद्या वेळेस तुम्ही केल्विन प्लँकलाच हीट पंपचं स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता किंवा क्लॉसियसला तुम्ही हीट इंजिनचं लिहू शकता. तर असं कन्फ्यूज होऊ नका. तर केल्विन प्लँक हे जे आहे तर केल्विन प्लँकचं स्टेटमेंट हे इंजिनशी रिलेटेड आहे आणि क्लॉसियसचं स्टेटमेंट हे हीट पंपशी रिलेटेड आहे. तर क्लॉसियसचं स्टेटमेंट आहे इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द हीट पंप which can transfer the heat from low temperature reservoir to high temperature reservoir without addition of external source. म्हणजेच काय की क्लॉसियस प्रमाणे असं हीट पंप तयार करणं अशक्य आहे की ज्यामध्ये लो टेम्परेचर रिझर्वायर कडून हाय टेम्परेचरकडे हीट ट्रान्सफर करू शकू विदाउट अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल सोर्स. म्हणजे कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल सोर्स न लावता आपण लो टेम्परेचर रिझर्वायर कडून हाय टेम्परेचर रिझर्वायरकडे हीट ट्रान्सफर करू शकत नाही. असा हीट पंप तयार करणं अशक्य आहे असं क्लॉसियस स्टेटमेंट आहे. हे जे दोन स्टेटमेंट आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. नंतर स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन हे विचारलं जाते तुम्हाला एक्झाम मध्ये. याचं आपण स्टेटमेंट बघून घेऊ. आता मगाशी एक आपण डायग्राम बघितली, अशा प्रकारची डायग्राम होती. इथून एखादं वर्किंग सिस्टम इन होत आहे, इथून इन होत आहे आणि इथून आउट होत आहे. ठीक आहे. आता इन होत आहे त्याला आपण म्हटलं E1 म्हणजे एनर्जी इन होत आहे. त्या स्टीम सोबत काय होत आहे, एनर्जी इन होत आहे म्हणून त्याला म्हटलं आपण E1. आता सिस्टीम मध्ये जे काही स्टीम इंटर होत आहे किंवा वर्किंग सबस्टन्स इंटर होत आहे त्यामध्ये एनर्जी इंटर होत आहे. पण कोणती एनर्जी इंटर होत आहे तर फर्स्ट त्यामध्ये इंटर होत आहे इंटरनल एनर्जी, त्याला आपण म्हणू IE इंटरनल एनर्जी. प्लस काय होत आहे, प्लस त्यामध्ये ऍड इंटर होत आहे फ्लो वर्क. जसं आपण ओपन सिस्टीम मध्ये बघितलं की त्यामध्ये फ्लो वर्क असते. नंतर आणखी काय ऍड होत आहे, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी येत आहे. नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी पण आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये त्या स्टीम सोबत हीट सप्लाइड सुद्धा आहे. HS आपण लिहिलं त्याला, HS म्हणजे हीट सप्लाइड. तर एवढ्या सर्व एनर्जी ज्या आहेत या स्टीम सोबत या सिस्टीम मध्ये येत आहेत. आता जशा इंटर होत आहेत E1 जसा आहे तसंच E2 राहील. म्हणजेच काय की एनर्जी त्यामधून आउट पण होतील. तर त्याच्यामध्ये एनर्जी कोणकोणत्या आउट होतील E2 मध्ये आउट होताना, तर इंटरनल एनर्जी राहीलच, प्लस फ्लो वर्क पण राहील, प्लस कायनेटिक एनर्जी पण राहील, प्लस पोटेन्शियल एनर्जी पण राहील. पण इथं हीट सप्लाइड जे आहे ते हीट सप्लाइड इथं राहणार नाही. इथं हीट सप्लाइड न राहता इथं काय येईल, वर्क येईल. कारण ते जे हीट होती त्याचा यूज करून आपण काय केलं, वर्क केलं. आता हे जे आपल्याला याच्यामध्ये इक्वेशन्स दिलेले आहेत तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपरली लिहून घ्यायचं आहे. जसं E1
E1 म्हणजेच काय, एनर्जी इन. एनर्जी इन कोणती झाली, तर पहिले झाली इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी कशाने डिनोट करतो आपण, तर यू ने डिनोट करतो. याला आपण लिहू U1. E1 आहे म्हणून इंटरनल एनर्जी सुद्धा काय राहील, मग 1 राहील, U1. प्लस फ्लो वर्क. मगाशी आपण फ्लो वर्क बघितलं, त्याच्यामध्ये फ्लो वर्कचा एक फॉर्म्युला बघितला आपण, PV_S. P म्हणजे प्रेशर, P_S म्हणजे काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम. हे सुद्धा इथं 1 राहील कारण एनर्जी 1 आहे. प्लस पोटेन्शियल एनर्जी, प्लस काय, कायनेटिक एनर्जी आहे. नेक्स्ट कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ½ mv². हे सुद्धा एनर्जी 1 मध्ये आहे म्हणून याला म्हटलं 1. प्लस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय झालं, तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, तर इथून तर डाटम पर्यंतचं डिस्टन्स, यालाच म्हणतो आपण Z1. हे डाटम लाईन आहे, बॉटम लाईन, इथपर्यंतचं डिस्टन्स Z1, आणि सोबत काय m म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू Z म्हणजे त्याचा डिस्टन्स, आणि 1 एनर्जी इन आहे म्हणून 1. प्लस हीट सप्लाइड. हीट सप्लाइड म्हणजेच काय, हीट सप्लाइडला आपण Q ने डिनोट करतो. तर हे प्रॉपरली आपण काय केलं, इक्वेशन इथं लिहून घेतलं. जसं E1 चं लिहिलं तसंच आपल्याला E2 चं पण लिहायचं आहे. E2 इज इक्वल टू काय, तर सेम याच्यामधून सुद्धा इंटरनल एनर्जी आहे, आउट होत आहे म्हणून याला लिहिलं U2. 2 आहे म्हणून E2 आहे म्हणून 2. प्लस फ्लो वर्क सुद्धा आहे म्हणून याला लिहिलं PV_S2. प्लस सेम कायनेटिक एनर्जी ½ mv², इथं येईल 2. प्लस पोटेन्शियल एनर्जी mgz म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू डिस्टन्स. आता हे जे डिस्टन्स आहे हे कुठचं येईल, इथून, याला म्हणू आपण Z2, डाटम पर्यंतचं डिस्टन्स, हे आहे Z2. प्लस इथं काय झालं, वर्क. तर हे जे दोन्ही इक्वेशन्स आहेत यांना आपल्याला आता कंबाईन करायचं आहे. याच्यामध्ये कॉमन जे थिंग्स आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर आपल्याला यामध्ये काय कॉमन दिसत आहे ते आपण बघू. तर U+PV_S सेम इथं सुद्धा आहे, U+PV_S. हे आपल्याला इथं कॉमन दिसत आहे, हे पण इथं कॉमन दिसत आहे, म्हणजे प्रत्येक हे जे आहे इथं कॉमन दिसत आहे, Q आणि W सोडला तर. पण आता U_PV_S हे कशाचा तरी फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला आहे कशाचा, इंथाल्पीचा. इंथाल्पी म्हणजेच H इज इक्वल टू काय, इंटरनल एनर्जी प्लस PV_S. हा इंथाल्पीचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय की यामध्ये आपल्याला जे कॉमन दिसत आहे U+PV_S, याच्या जागी आपण H इथं लिहू शकतो. या इक्वेशन मध्ये आपल्याला H इथं लिहिता येईल. एवढंच आपल्याला चेंज करायचं आहे की याच्या जागी आपण H लिहू तर तो होईल H1. इथं जर H लिहिला तर तो होईल H2. आता आपण U_PV_S याला रिप्लेस केलं H ने, तर आता इक्वेशन कसं तयार होईल पाहू आपण. तर इथं रिप्लेस केलं H1, ठीक आहे, इथं आपण लिहूया H1. कलर चेंज करूया आपण थोडं. H1 इथं याच्या जागी लिहिलं आपण U+PV_S1 च्या जागी, प्लस ½ mv², हे जसंच्या तसं लिहूया mv², इथं 1 येईल परत, प्लस mg Z1. बाकी पुढचं जे आहे ते आपण जसंच्या तसं लिहू, इज इक्वल टू, दोन्ही इक्वेशन आपण कंबाईन केले. तर आता हे इक्वेशन सुरू झालं U+PV_S2. याच्या जागी सुद्धा आपण काय केलं, रिप्लेस H2 मध्ये आहे म्हणून याला H2 लिहिलं, प्लस ½ mv², इथं 2,
बाकी सेम जसंच्या तसं लिहायचं आपल्याला, mgz2 प्लस w, असं इक्वेशन तयार झालं. इक्वेशन जे आहे एवढं डिटेलमध्ये आपल्याला विचारत नाहीत. आपल्याला फायनल हे जे इक्वेशन्स आहे हे इक्वेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर ते इक्वेशन कसं आलं हे बघण्यासाठी आपण ते सर्व प्रोसेस बघत होतो. त्याच्यामध्ये पुढे पण हाफ mv² जो आहे त्याला आपल्याला मास त्यामधला रिमूव्ह करायचा आहे. मग तो हाफ v1² होईल. नंतर इथं याच्यामधलं पण m काढून टाकायचं आहे आपल्याला, gz1 होईल. सेम या साईडला पण आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. नंतर हा जो इकडचे जे काही इक्वेशन्स आहेत सेम आहेत ते आपल्याला इकडे घ्यायचे आहेत. ते प्लसमध्ये आहेत, इकडे जेव्हा घेऊ तर ते मायनसमध्ये होतील, किंवा इकडचे आपण तिकडे पाठवू. तर h2 इकडला h1 पाठवला तर तो -h1 होईल, प्लस हाफ v2² आहे, इकडचा तिकडे पाठवला तर मायनस हाफ v1² होईल, प्लस gz2 आहे, ऑलरेडी g ला बाहेर काढलं, z2 इकडचा gz1 पाठवला -z1, g कॉमन असल्यामुळे g बाहेर आहे, प्लस w. नेक्स्ट q इज इक्वल टू h2 मायनस h1 प्लस, आता इथं जो v2² होता तो 1 सोबत मल्टिप्लाय झाला म्हणजे वरती गेला, मग झालं v2²/2 मायनस सेम इथं v1²/2 प्लस gz2 मायनस z1 प्लस w, परत h2 मायनस h1 प्लस, आता दोन्ही डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे v2² मायनस v1² अपॉन 2 कॉमन लिहिला आपण, प्लस gz2 मायनस z1 प्लस w. अशा प्रकारे हे जे इक्वेशन्स आपल्याला भेटलेलं आहे हे आहे कॅरेक्टरिस्टिक्स गॅस इक्वेशन, कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन नाही, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. इक्वेशन जे मिळालं आपल्याला त्याचं नाव आहे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन, एनर्जी इक्वेशन. हे जेव्हा याच्यावरती क्वेश्चन विचारलं जाईल तर यामध्ये तुम्हाला हे इक्वेशन माहिती असणं आवश्यक आहे. तर हे इक्वेशन लक्षात राहण्यासाठी आपण हे सर्व स्टेप बघितल्या. तुमच्या जर समजा लिहून लक्षात राहत असेल तर तुम्ही एवढं स्टेटमेंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण एक्झाममध्ये तुम्हाला काय विचारलं जाते की राईट स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन अँड अप्लाय टू बॉयलर, अप्लाय टू टर्बाईन, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर त्यामध्ये तुम्हाला हे जे इक्वेशन आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. मग त्यानंतर तुम्ही ते बॉयलरला किंवा टर्बाईनला अप्लाय करू शकता. तर आपण बघणार आहोत इथं आता ते जे आपले इक्वेशन आहे हे आपल्याला काय करायचं आहे तर बॉयलरला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, बॉयलर आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तर त्याप्रमाणे इथं एक बॉयलर आहे. बॉयलर काय करते तर बॉयलर जे काही केमिकल एनर्जी आहे त्या केमिकल एनर्जीला हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट करते, आणि मग ती जी हीट एनर्जी आहे त्या हीट एनर्जीमुळे वॉटर जे आहे ते बॉईल होतो, आणि वॉटर बॉईल झाल्यानंतर त्याची स्टीम तयार होते, जी स्टीम आपण टर्बाईनमध्ये यूज करत असतो. म्हणजे काय की जसं आता आपण मगाशी इक्वेशन बघितलं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन, तर त्याच्यामध्ये काय होतं h1 होता प्लस v1²/2 प्लस gz1 प्लस q इज इक्वल टू h2 प्लस v2²/2 प्लस gz2 प्लस w. अशा प्रकारचं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता तर जे तुम्हाला सांगितलेलं आहे की अप्लाय टू बॉयलर, बॉयलरला हे आपल्याला ऍप्लिकेशन हे जे इक्वेशन आहे हे अप्लाय करायचं आहे. तर बॉयलरला कसं अप्लाय करणार ते आपण बघू. तर बॉयलरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की यामध्ये जसं इथं दिलेलं आहे ही काय कायनेटिक एनर्जी v1²/2 म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे, gz1 म्हणजे हे काय पोटेन्शियल एनर्जी आहे, ही काय हीट सप्लाइड आहे. सेम इथं हे काय
कायनेटिक एनर्जी ही आहे. पोटेन्शियल एनर्जी S2 म्हणजेच काय, तर हे इंटरनल एनर्जी आहे किंवा आपण हीट म्हणू त्याला, इंटरनल एनर्जी किंवा हीट एनर्जी. तर बॉयलरमध्ये कायनेटिक एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी असते का, याच्यामध्ये काही कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय की ज्यामध्ये काय मूवमेंट आहे, काहीतरी फ्लो आहे आणि त्याच्यामुळे वर्क होत आहे. पण इथं कुठल्याही प्रकारचा फ्लो आपल्याला दिसत नाही. म्हणजेच काय की बॉयलरमध्ये कायनेटिक एनर्जी काय, 0 आहे. मग कायनेटिक एनर्जी नाही म्हणजे फ्लो नाही, तर फ्लो नाही तर मग वर्क नाही. म्हणजेच काय यामध्ये वर्क सुद्धा काय 0 आहे. ह्या दोन थिंग्स ज्या आहेत ते 0 आहेत. नंतर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, तर एनर्जी काय केलेली असते, स्टोअर्ड केलेली असते. तर इथं कुठल्याही प्रकारची एनर्जी आपल्याला स्टोअर केलेली दिसत नाही. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय इथं तर 0 आहे. म्हणजेच यामध्ये काय झालं, कायनेटिक एनर्जी 0 झाली, नंतर पोटेन्शियल एनर्जी 0 झाली, नंतर वर्क सुद्धा काय झालं यामध्ये 0 झालं. बघा, कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी 0 आणि वर्क 0. मग यामध्ये राहिलं काय, यामध्ये राहिलं आहे H1. ओके, प्लस इथं राहिला Q इज इक्वल टू, इकडे काय राहिला H2. H1 प्लस Q इज इक्वल टू H2. म्हणजे हे जे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन होतं यामध्ये फक्त एवढं राहिलं, H1 प्लस Q इज इक्वल टू H2. इथं बघा H1 प्लस Q इज इक्वल टू H2. आता याला आपण काय करूया, याला व्यवस्थित अरेंज करू. म्हणजेच काय, इथं Q लिहायचं आहे आपल्याला आणि H1 ला आपल्याला राईट साईडला पाठवायचं आहे. आता H1 हा प्लस मध्ये आहे, राईट साईडला गेला म्हणजे तो होईल मायनस मध्ये. म्हणजेच काय होईल ते H2 मायनस H1. हे जे आहे हे इक्वेशन आहे बॉयलरसाठी. स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन जे आपण बघितलं त्याच्यामध्ये आपण ते अप्लाय केलं बॉयलरला, तेव्हा आपल्याला हे इक्वेशन भेटलं. तर हे इक्वेशन आपल्याला एक्झाममध्ये काढायचं असते. तर त्यामुळे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि ह्या कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशन आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ज्याचे आपले पूर्ण मार्क्स जे आहेत ते आपल्याला इथं भेटतात. सेम स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन हे आपल्याला अप्लाय करायचं आहे टर्बाईनला. तर स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आपण जसं मगाशी बघितलं त्याचप्रमाणे परत इथं आपण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं H1 प्लस हाफ mv स्क्वेअर प्लस GZ. m नाही लिहिला तरी चालेल किंवा मग हां ठीक आहे, GZ हे 1 आहेत सर्व, GZ1 प्लस Q इज इक्वल टू काय H2 प्लस हाफ V2 स्क्वेअर प्लस GZ2 प्लस W. स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन याच्यामधला मास जो आहे तो मास आपण रिमूव्ह केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इक्वेशन भेटलं आपल्याला. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय टू टर्बाईन करायचं आहे, टर्बाईनला अप्लाय करायचं आहे. तर टर्बाईन जे आहे ते आपण बघितलेलं आहे सर्वांनी किंवा त्याची डायग्राम खाली इथं दिलेली आहे बघा. हे इक्वेशन रिअरेंज करून इथं लिहिलेलं आहे, तर त्या इक्वेशन मध्येच आपण अप्लाय करूया. तर टर्बाईन जे आहे, टर्बाईनमध्ये Q म्हणजे हीट सप्लाइड आहे काय, तर इथं फक्त फ्लो आहे. म्हणजे हीट जे आहे हीट सप्लाइड यामध्ये आपल्याला 0 आहे, 0 दिसत आहे. नंतर पोटेन्शियल एनर्जी आहे काय, स्टोअर्ड एनर्जी आहे काय, तर पोटेन्शियल एनर्जी सुद्धा इथं 0 आहे, म्हणजे निग्लिजिबल आहे. कायनेटिक एनर्जी हे सुद्धा इथं निग्लिजिबल आहे. मग हे एवढं जे निग्लिजिबल आहे ते याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, 0 करायचं आहे. म्हणजेच काय, इथचा जो Q आहे तो होईल 0, नंतर कायनेटिक एनर्जी हे सुद्धा होईल 0, नंतर पोटेन्शियल एनर्जी ही सुद्धा होईल 0. म्हणजेच काय, इथं राहील मायनस W इज इक्वल टू H2
मायनस H1. आता वर्क हे कधीही मायनसमध्ये नसते, त्याच्यामुळे आपण हे जे इक्वेशन आहे याला थोडं अरेंज केलं. म्हणजे काय, तर मायनस H1 ला इकडे पाठवलं तर ते होईल प्लस H1, प्लस H2 ला इकडे पाठवलं तर काय होईल मायनस H2, आणि मायनस W ला जर तिकडे पाठवलं तर ते काय होईल प्लस W. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन मिळेल. कंडेन्सरला पण आपण त्याचप्रमाणे अप्लाय करू शकतो. सेम यामध्ये कायनेटिक एनर्जी 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, वर्क 0 आहे. जे 0 आहे त्याला आपण काय करू, इथून रिमूव्ह करून टाकू इक्वेशन मधून. म्हणजे W पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि हे 3 गोष्टी जर आपण रिमूव्ह केल्या तर राहते काय, Q इज इक्वल टू H2 मायनस H1. डायरेक्ट इक्वेशन आपल्याला याचं इथं मिळून जाते. तशा प्रकारे फर्स्ट युनिटमध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते ते सर्व क्वेश्चनचे आपण इथं आन्सर बघितलेले आहेत. म्हणजेच की तुम्ही जर एवढे क्वेश्चन्स जर केले तर तुम्ही इझिली हा जो युनिट आहे हा पूर्ण अटेम्प्ट करू शकता. तर हे जे युनिट आहे या संदर्भातले जे हे क्वेश्चन्स आन्सर्स आहेत हे मी मुंडाले सर या वेबसाईटवरती टाकलेले आहेत. तिथून तुम्ही ते स्टडी करू शकता. आणि आणखी नेक्स्ट युनिट जे आहे ते पण त्यावरती आपण टाकलेले आहेत. सेकंड युनिट, थर्ड युनिट, फोर्थ आणि फिफ्थ या सर्व युनिटचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि आन्सर आपण त्यावरती दिलेले आहेत. तर मुंडाले सर या वेबसाईटवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि स्टडी करू शकता. आणि नेक्स्ट युनिट पण आपल्याला जर समजा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर कव्हर करता आलं तर आपण बघूया. तर नेक्स्ट तुमचा जो पेपर आहे थर्मल इंजिनिअरिंगचा, त्या पेपरसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.